मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माझगाव इथल्या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला। गेल्या वेळच्या तुलनेत यावेळी मतदान जास्त असल्याने लोक विकासाला कौल देतील, तसंच नागरिकांनी मतदानासाठी बाहेर पडावं असं आवाहनही त्यांनी केलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचा रिपोर्टर अमेय पाठकने। मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही माझगावच्या मतदान केंद्रावरती आपला मतदानाचा हक्क बजावला। सर, काय सांगाल, गेल्या वेळेसच्या तुलनेमध्ये यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये मतदार राजा मैदानात उतरलेला आहे? मला वाटतं की यावेळेला खरंच प्रचंड उत्साह मला दिसतोय। केवळ मुंबईतच नव्हे तर पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवड या सगळ्या ठिकाणी, ठाणे या ठिकाणी सगळ्या ठिकाणी मला मतदानात प्रचंड उत्साह दिसतोय। ज्येष्ठ नागरिकांची तर लाईन लागले, महिलांची लाईन लागले, तरुण पिढी आता बाहेर पडेल आणि माझं त्यांना आव्हानही आहे की तुम्ही बाहेर पडा आणि मतदान करा। आणि मागच्या वेळच्या टक्केवारीपेक्षा यावेळेला नक्की टक्केवारी मला वाढेल असं वाटतं, की अंडर करंट प्रचंड आहे। लोकांना कळून चुकलं आहे की आता नक्की काम कोण करणार आहे आणि माझी लोकांना विनंती तीच राहणार आहे की खरंच ज्यांनी काम करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा लोकांना तुम्ही मतदान करा आणि एक नवा इतिहास रचा, त्याचे मानकरी शिलेदार शिल्पकार तुम्हीच व्हा अशी माझी विनंती आहे। मला असं वाटतं की मतदार शून्य राजा आहे, तो निश्चितपणे आपला विचार करेल आणि मतदान करेल। मतदानाची टक्केवारी जर वाढली तर प्रस्थापितांना धक्का बसतो असं मानलं जातं, काय सांगाल? हो, निश्चितपणे मला असं वाटतं की यावेळेला मतदानाची टक्केवारी निश्चितपणे वाढेल आणि यावेळेला वेगळा असा काहीतरी इतिहास घडेल असं माझा अंदाज आहे। युवा वर्गाचा प्रतिसाद पण आहे, कारण युवा वर्ग प्रचंड प्रमाणात खाली उतरलेला आहे। आता दुपारी 12च्या नंतर तुम्हाला दिसेलच ते की युवा वर्गसुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये आता मतदानाला उतरतील अशी माझी पूर्ण खात्री आहे। आणि मग त्यांनाही माझं आव्हान आहे की बाबांनो, आता घरात बसून नका राहू, 5 वर्षाचं आयुष्य आपण कोणातरी हातात आपण देणार आहोत आणि मग नक्की कोणाच्या हातात द्यायचं आहे आपली 5 वर्ष, त्याचा विचार करा आणि खरंच विकास करता माणूस जो आहे त्याच्या हातात 5 वर्षाचं आयुष्य द्या। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सोबत अमेय पाठक, महाराष्ट्र वन, मुंबई।